घाबरत. काय नाही घाबरत तर 7 कोणाच तरी आहे, पण 7च नसन तर तो एकटा मार्केटला म्हणजे थोडक्यात भांबावले कष्ट तर करतो भरपूर देऊ, कष्टाला कमी नसतो. आणि आता ह्या सरांनी सांगितलं होतं, आता ही पिपाणी ती पिपाणी ती पिपाणी आतून येणारी ती पूर्ण काळी बघा राहते. मग काळी आल्या मग परत काय झालं, मग ह्यांनी सांगितलं साहेबांनी की बाबा म्हणले हे देऊन एवढं तुम्ही सोडा, आमचं एवढी वार तुम्ही बघा. मग ते सोडल्यानंतर एक 8 ते 9 दिवसांनी ती काळी संपली आणि तिथनच तुम्हाला सांगतो पिपाणी लांबड्या निघायला लागल्या, म्हणजे जळकी नाही. आणि ती काळी बघा रात म्हणलं ह्याचा किडच लागली काही मी तर म्हणत जात ना. 2-3 उपाटले तुम्हाला सांगतो, ती बोंदा फाडून बघितलं काय नाही तुम्हाला सांगतो, काय तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय नव्हता, पण वाढ होत नव्हती. म्हणजे सगळं वय खाल्लं आणि किडीचं तुम्हाला सांगतो वय खाऊन ती काळी बघा पिपाणी निघायला लागली ना, म्हणजे अशी जाळ काढल्यावणीच. पण मला काय म्हणायचं, आज मार्केटिंग असं चाललंय मार्केटमध्ये, त्याबद्दल थोडंसं एक सांगतो. मी असं काय मार्केटमध्ये कोणी मार्केटिंग करतंय किंवा मार्गदर्शन करतंय ह्यांच्यासाठी मला खूप एवढं नाही सांगायचं. पण एक आज मार्केटमध्ये असा एक चाललंय थोडंसं की उदाहरणार्थ आम्ही कंपनीच काम करतोय, आम्ही तुमच्याकडे येणं सांगणं, तुम्ही ऐकणं, आणि मग तुम्ही काय म्हणणं साहेब लय कंपनीवाले झाले, कुणाचं ऐकावून कुणाचं नाही. बघा की प्रत्येकाची एखादा डायलॉग फिक्स झालाय, हे कंपनीवाले झाल्यात. मला काय म्हणायचंय, लय कंपनीवाली सांगणारी बोलणारी तोलणारी ह्याच्यातलं घोगरे सर कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे मी का वापरतोय ऐका. आता तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला ऐका बरं का, डिप्रेशन मध्ये गेलेल्या प्लॉटला तर कोणीच थांबत नाही. म्हणजे आज उदाहरणार्थ आपण जर एक बारकाईने अभ्यास केला, ज्याची परिस्थिती खालावलेली आहे, गरिबी आहे, खूप काय अडचणीत आहे, त्याच्यापाशी नाती गुती सुद्धा जवळ जायला लाज त्यात. त्याचं कारण एक आहे. कारण कोणतं माहिती का, की ह्याच्या जवळ जर गेलं चहा पाण्याला आणि जर ह्यानी सहज म्हणलं 5-10 हजाराची गरज होईल का, तर नाही म्हणता येणार, आणि होय म्हणलं तर माघारी मिळते का नाही 50. म्हणजे स्वतःच्या मनाला प्रश्न पडलेला असतो तो, देऊ का नको. मग तसं ज्यावेळेस आपण ही सगळं करत असताना आज मला काय म्हणायचंय, जर तुम्हाला ह्याच्यामधून पाहिजे असं जर यश भेटलं नाही ऐका, तुमचा खर्च झालेला आहे, वेळ पण गेलेला आहे, आणि ही सगळं गेलेलं असताना समजा उदाहरणार्थ तुम्ही प्लॉट मोडून टाकला, आपल्या हाताला काय आलं? यश आलंच नाही, काहीच नाही ना आलं, मग आपलं असंच व्यर्थ गेलं. मग ही जी काय आता आपला प्रयत्न चाललाय ना, आपण व्हिडिओ काढतोय, ह्याचं कारण काय की आज मार्केटमध्ये जे काय भेटतंय आपण आणतोय तो पार्ट वेगळा आहे, पण आज मार्केटमध्ये आमच्यासारखे असत्यान, इतर काय असत्यान, पण विषय असा आहे की आज आम्ही तुमच्याकडे समजा घोगरे सर आले आणि घोगरे सरांनी तुम्हाला हे मार्गदर्शन वापरा बायोरेनिकचं देत असताना तुमचा प्लॉट तरी एकदम खालावलेला आहे, तुम्ही म्हणताय मोडून टाका, ते म्हणतात साहेब काय नाही 1 महिना फक्त दम काढा आणि बघा, मग तिथनं पुढे निर्णय घ्या मोडायचा का नाही. पण 1 महिना दम काढा, 100% प्लॉट उचलन, की तुम्हाला त्यांनी दिलेला शब्दाचा आधार आहे, असा लुचपुचा दिलेला आधार आहे, खंबीर आधार दिला तुम्हाला त्यांनी. कसा आधार दिला? खंबीर. हा, कारण आज मार्केटमध्ये जी फिरतात ना, मला काय म्हणायचं, फिरू दे कुणी बी, जर त्यांचा त्यांच्यावर भरोसा आहे, त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रोडक्शनवर भरोसा आहे, तर कुणी बी आधार द्यावा शेतकऱ्याला. मला वैयक्तिक मला कुणी द्यावं, कुठल्या कंपनीचा असू द्या, आपले कुणीच वैरी नाहीत, सगळे आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी झटणार आहेत, पण लुचपुचा आधार देऊ नये. त्यांनी विषय काय होतो ऐका, समजा घोगरे सर आले असते तुमच्याकडे असे म्हणले असते, मग तुम्ही वापरा आणि मग बघू घ्या, तुम्ही वापरा बघू. आता बोलणं खंबीरपणाने बोलणं त्यांनी आपल्याला दिलं की साहेब तुम्ही वापरा, बघा रिझल्ट कसा आहे, कारण अनुभव मोठा आहे, आणि सगळ्यात मोठा आज पैशापासून आहे अनुभव आणि आपुलकी. त्याच्या पुढे मार्केट सगळं झिरो आहे. जर एखाद्याच्या घरी गेल्यानंतर नात्यात असू दे किंवा मैत्रीत नसू द्या, गेल्यावर जर त्या घरातनं तांबर पाणी येत नसेल घराच्या बाहेर आलेल्या माणसाला, तर त्या घरातली माणुसकी संपलेली ही ओळखून घ्यावं समोरच्यांनी. का घोगरे सर? पण मला काय म्हणायचंय साहेब, आज जर बारकाईने अभ्यास केला तर बघ सर किती फाण्या पडल्यात बघा बरं. आज मोडून टाकायचा प्लॉट, ह्याला फाण्या किती पडल्यात बघा बरं. 1 नाही वर 1 राहिली अलीकडे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14वी गोंडाफणी. आणि ह्याला किती घोगरे सर बघा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12वी गोंडाफणी. हा, तिथं 14वी, तिथं 12वी. आता आपण लोकेशनला जिथं गेलतो तिथं मुद्दाम कॅमेरा आहे ह्याचा वर फिरून घेतलाय, तसा आला असेल तसा व्हिडिओ, पण जिथं लोकेशनला पूर्वावस्था दुसरी अवस्था 2 काढल्यात, आज 3री काढतोय. आणि आपण आता मुद्दाम इथं का थांबलोय तर निस्वन झालेले गड कसे दिसतात,
आणि तिथून जिथं आपण व्हिडिओ घेतला तिथून आता व्हिडिओ घ्यायसारखा माणूस दिसत नाही. नाही असं मध्ये मोकळी जागा बी नाही. नाही आपण जागा बघून मुद्दाम उभा राहिला, हम्म. कॅमेरा इकडे दुसरीकडे लावलाय आणि तिसरीच रांग आहे. तिसरीचा हा हा फक्त आतमध्ये व्हिडिओ घेतो. हम्म. मग मला काय आता हा बघा बरं ते कसा दिसतोय वर्ण माप आपण खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 गोंडाफणी आणि ह्याचा फोन जर बघितला तर किती पर्यंत आहे? जे मीटरच गेले किती बरं म्हणायचं नाही. चालू किती बरं म्हणायचं नाही. हो साहेब. कळतंय. नाही पण मला काय म्हणायचं साहेब ऐका, आता गड असे पडलेत, तुम्हाला वाटतंय ह्याला तुम्हाला टेकान लावायची गरज वाटते? म्हणजे बांबू वगैरे पडू नये म्हणून झाड, म्हणजे असं कमकोत झाड वाटतंय का? हा म्हणजे करताना असं कसं हे झालं वाटतंय. नाही नाही नाही, झाड वाकलंय पण झाडाचा बुंद्यामुळे 36 इंच किती इंचाचा आहे? 36 3 फुटाचा बुंदा आहे. 36 म्हणजे इंच निस्वन झाली ती 35-36 आहे म्हणाय काय? बरं का 40 किलो वजन सज्ज पण झाड. असं तुम्हाला दांडा नाही लावा ही नाही टेकलं लावायची नाही लावायची गरज. नाही ताकद आहे त्याची म्हणजे ह्याची ताकद आहे हा. ना. इतर बारका असलं हम्म. तर तुम्हाला सांगतो मग पिचकून जाते. आहे ना. 37 इंच 37 इंचाचा. हो साहेब बघा. 37 इंच ही आणि 37 इंच बुंदा या बघ इकडं गड. आणि झाड 37 इंच बुंद्याला पूर्ण गड अलीकडे नाही अलीकडे हे बघा. पुस्तक राट्यामुळे पडलंय हम्म. हा हा शेजारचा घ्या बरं. शेजारचा. त्याचं किती येतोय बघा बरं. ते 39 इंच 39 इंचाचा घ्या. हा किती झाली का येण तिकडे बघा. हा, नाही. 39 इंच साहेब बघा इकडे बघा तिकडे या अलीकडे बघा 39 इंच म्हणजे 39 हायस्ट आहे. कमीत कमी बघा बरं, ही बारीक वाटते जरा झाड. हा ही सगळ्यात बारीक हा, बघा बरं. ह्याच्या मापात सगळी ती हा बरोबर आहे म्हणजे हा म्हणजे तुटा लावलेलं तू म्हणजे जर थोडंसं असं नाही, झालं. तुमचं तुटाळच मुक्तोय आता का? आपण आता थोडक्यात. ह्याचा बघू आपण किती भरतोय ते. जी भरला ती दिसणार आहे 31 इंच. 31 इंच मग 30 इंचाच्या पुढे तरी असं का नाही सगळं? हा 31 इंच कमीत कमी 31 आणि जास्तीत जास्त 39. 39 पण ती 31 जी आहे ती तुटाळी हा. बरोबर आहे का? आणि ही आहे ती पहिली झाली. आणि आता ही कमळ पडलेल्या गाडाचं एक बघा बरं, ही अख्खी निस्वन झाली. त्या गाडाचा बुंदा किती येतोय बघा, गोगरे सर. ही जी निस्वन झालेली ना, हा ह्याच्या हा, हे जी सगळी निस्वन झालेली आहे गाडाचं बघा. चालू साहेब इकडे घ्या बरं, मीटरला. आधी गड घ्या आणि त्याच गडाचा आपण बुंदा मुकतोय केळीचा. त्याचं बघा खाली कसं काय दिसतं. 35 इंच 35 हा का हे 35 इंच 35 इंचाचा आहे. हा ही 35 आता इंच बुंदा आहे. ही झाड आता गोगरे सर ह्याच्या फाण्या माझा बरं ही जी ह्याची पूर्ण निस्पंद झालेली आहे बघा सर. थांबा हा मोजा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 गोंडा पण म्हणजे ही कमळवर ही कमळ आलंच आहे बाई. मग ही किती भरतोय? ही बी 34च्या आसपास यायला पाहिजे. 35 नाही नाही निस्वन झालेलं सगळं 35 इंचाचं इथं हा. ते बी पूर्ण निस्वन झालेलं 35 इंचाचा होता हा. तो बी 35 इंचाचा बुंदा आहे. 35 इंचाचा बुंदा 35 इंचाचा आहे आपण बुंदे मोपले कमीत कमी बुंदा किती आला आतमारला? कमीत कमी कमीत कमी 3 नाही, नाही, आलं. 35 इंच. हा 35 इंच. हा कमीत कमी हा 35 जास्तीत जास्त 39 हे हा. 39. आणि एकदम तुटाळ्याचं झाड होतं ती किती आला? 31 इंच 31 इंच. तुटाळ्याचं झाड हा 31 इंच. आलाय. आणि निस्वन झालेले 35 हम्म. 37 35 37 बरोबर आहे आणि जास्तीत जास्त एक चुकून गावला असं मी म्हणतो 39 इंच. हम्म. बरोबर आहे का नाही? पण सरासरी 35 म्हणू आपण. हम्म. बरोबर आहे का नाही? सरस. आता ह्या आपल्या परिसरात ज्यांनी काही आपली केळी लावलेली आहे हम्म. आपल्या शेतकऱ्यांची आहे तुमच्या बरोबरची, हम्म. तर तुमच्या बरोबरची केळीची आजची परिस्थिती आपल्या आणि त्यांच्या केळीतली एक आपण तर सगळ्यात थोडक्यात मोडायच्या लेवलला म्हणजे आपण थोडक्यात परीक्षा देऊन पास होईल का नाही अशी परिस्थितीत होतो. पण आजच्या कंडिशनला आपल्यात आणि आपल्या बरोबर ज्यांनी केळी लावली त्यांच्यातले असे गाडात
निस्वनीत जर असं फणीत वादीत जर अंतर म्हणलं नाही तर कसं काय? नाही काहीच नाही तुम्हाला आता कशी जवळ आहे तर परत ते तुम्हाला मला सांगितलं ना ट्रीटमेंट तुम्हाला सांगतो साहेब कितीतरी साहेब लोकांना ट्रीटमेंट आहे लोकांना पण असं आता उलटी माझ्या तुम्हाला सांगतो शेतकरी जे त्याचे 5-6 बाऱ्या तुम्हाला सांगतो वेळात 5-6 वेळा दुसऱ्याची बदलून अशी बघून जाते फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीत आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड केलंय साहेब. हा म्हणजे हा टेपच्या टेप फक्त कंटिन्यू केलं एवढाच एक फरक आहे की तुमच्या पद्धतीत तुम्ही ऍड करून कंटिन्यू केलं. ह्यात दुसरं वेगळं काही करायला लावलं का? नाही बुवा ह्यात ताक टाका, गुळ टाका, नाही, गोमूत्र नाही. टाका, तांदूळ टाका, नाही शेण टाका, नाही. एक 8-10 दिवस भिजायला घाला, अमुक करा तमुक करा आणि मग साहेब आमचा रिझल्ट आहे असा शब्द आहे का? नाही ही ओरिजिनलपणा कोणाला कळतो माहितीये का? कष्ट करणारा आणि स्वतः शेतीमध्ये वेळ देणारा त्याच शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी आपली आवडते. तुम्हाला आवडली का नाही? आवडली कारण का मी काय शब्द का विचारतोय मुद्दा हे ऐकणाऱ्यांच्या लक्षात येतील की कष्ट करणाऱ्याला जाणीव आहे कोणती माहिती का? माझं कष्ट आणि वेळ वाया चाललाय तो मला बाहेर कशातनं काढता येईल तर हा बाहेर काढण्याचं एक माध्यम म्हणलं तर वापरा बायोरेनिक आहे. बरोबर आहे आपल्याला ठामपणे बोलाय आज हरकत आहे काय आपल्या शेतकऱ्याला? नाही मग मला काय म्हणायचंय आता आपण बुंदे पण मुपले आपण लोकेशन पण घेतलं आपण बरेच काही घड पण अगदी फिरून बघितले आतमध्ये निसून झाले किती टक्के निसून झाली तरी 25% झाली असेल आहे का नाही? किती दिवसात झाली असेल तरी 15 दिवसात 15-20 दिवसात बऱ्यापैकी अजून 70-80% होईल हो आहे का नाही? हो. आता जी काही केळी क्षेत्रात नवीन जुने आहेत तुमच्यासारखंच प्लॉट मोडून टाकायच्या परिस्थितीमध्ये आहेत किंवा मी म्हणतो सुअवस्थेला आहेत त्याला काहीच नाही आता एक लागण करून 1-2 महिन्याची आहे 1 महिन्याची आहे किंवा 15 दिवसाची आहे किंवा 2 महिन्याची आहे अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक आपुलकीचा अनुभवाचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? कारण असं आहे की तुम्हालाच का विचारतोय तुम्ही त्या परिस्थितीमधून चांगल्या परिस्थितीत आलाय बरोबर आहे म्हणून तुम्हालाच विचारायचं का? आता आम्ही चालता तसं येडच लावायचं म्हणलं तर आम्ही 4-5 जण आहेत आहे का? बरोबर आहे चांगलं प्लॉट बघायचं ह्यांना शेतकरी करायचं त्यांना साहेब करायचं आणि काढायचं व्हिडिओ काय अवघड आहे येडच लावायचं की साहेब आता ठरवलंच हे लावायचं म्हणल्यावर आपण लोकेशन न हलवता व्हिडिओ घेतो तुम्हालाच उभा करून घेतो तुमच्याच जे मनोगत आहे ते आपल्या शेतकरी मित्रांना एक ऐकायसाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही जास्त का बोलतो तुम्ही नवीन असता तुम्हाला बोलायला वाटतं पण एक आहे की आम्ही काही पण बोलत असताना आम्ही खरं बोलतो खोटं बोलतो खरंच बोलता बरं आम्ही इथं आल्यावर तुम्हाला असं म्हणतो साहेब आपल्याला असं बोलायचं तसं नाही तुम्हाला हा म्हणा बरं का नुसतं हा तरी म्हणा आमच्या कंपनीच खपलं पाहिजे हा तरी म्हणा काय का तसं काय कवाच ना शब्द एका हे साहेब आले तुम्ही जाऊन द्यायला अजिबात तसलं तुम्ही काय हे झालं फक्त आपल्याला हे का करायचं आहे विषय असा आहे की जाणीव नेणे भगवंता ह्याचा विषय असा आहे की जर कष्ट करणाऱ्याला जर आपल्या तुमच्या माझ्यासारख्या माध्यमातून जर आपण ह्या वापरा बायोरेनिकच्या सहकार्यातून जर आपण आपल्या शेतकरी मित्रांना जर न्याय देऊ शकत नसेल दिसून बरोबर तुम्ही मी तरी काय कामाचं नाही बरोबर आहे का नाही? कारण आज गेलेला प्लॉट तर इतका सुंदर येतोय ही जर आपण आपलं प्रेझेंटेशन आपल्या शेतकरी मित्रांना नाही दावू शकत तर एवढं चांगलं येऊन बी आपण जर समोरच्यांना नाही वाचू शकत म्हणजे मराठी म्हणी काय येतात की टाकायला जायचं आणि गाडगाव लापायचं आहेत का नाही? दिसून आंधळ ऐकून बहिर बिनबुडाचा कलांट आपण दावतोय काय आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं आपल्या शेतकरी मित्रांची जिरती कोड तुम्हाला सांगतो आता बघा तुमचा मोडून टाकणारा प्लॉट एक्सपोर्ट क्वालिटीला जाईन ही आज दिसते मग आपल्या शेतकऱ्यांची केळी क्षेत्रातल्या आपला शेतकरी हरतोय कुठं बघा की ज्या वेळेस आता तुमचा हा समजा वापरा बायोरेनिक साईडला ठेवलं आणि आता ही जर घड पकडला असता तर हे जे फाण्या पल्ले असते कमी वादीला पल्ला असता कमी मग तो बॉक्स पॅकिंगला जाणार नाही तो लोकलला जाणार मग बॉक्स पॅकिंगचा रेट असला 30 तर लोकलवाल्याचा रेट काय असतो निम्माच असतो मग मला काय म्हणायचं असा तसा तुमचा खर्च ह्या पिकाला आहेच मार्केटमधनं तुम्ही काही ना काही आणून टाकताच आहे पण तुम्ही तुमच्या पद्धतीला जर वापरा बायोरेनिकची जोड देऊन जर ऍड करून घेतलं ते मार्गदर्शन तर प्लॉट आज सुंदर आहे ना आहे का नाही म्हणजे तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत प्लॉटच दिसतोय ना आता बोलायचं काय? नव्हतं असं म्हणजे नाही बरोबर भूताना भविष्य म्हणल्यासारखं काम झालंय ही ठीक आहे नाही पूर्वावस्था जर आपण काढून जर नसती ना ठेवली खरंच वाटणार नाही कोणाला. किती जरी आपण सांगितलं तरी आपल्या कोणी विश्वास ठेवला असता का? हो हे आपली हांडी ट्रॅक्टर माती बांधते ती का ही ट्रॅक्टर बांधतो अक्कल शेवटी दोघा ठिकाणी ट्रॅक्टर आणत ओढून काढले ते म्हणजे पाऊस पाणी लागलं आणि तुम्हाला सांगतो तिकडे 7-8 फुट तर मी बांधायचं ठेवलं आणि म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा आम्हाला असे कॉल असतात साहेब तुमचा खर्च किती आहे आम्ही खर्च वगैरे सांगितल्यावर मग शेतकरी आम्हाला असे काही कॉल असतात साहेब मग तुमचा लय खर्च आहे बरं का आता बघा
मला काय म्हणायचे, तुम्ही साहेब केळी मोडणार होता, हा म्हणून मग तुमचा तिथपर्यंत खर्च झालेला केळी मोडल्यावर निघत होता का? नाहीच कुठं हाही माझं पदरच जात आता होत. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही केळी ठेवली बी बघा बरं का, आमचं वापरा गडीभर बाजूला ठेवा, तुम्ही केळी ठेवली बी, खालीवर झालेला प्लॉट आहे, बुंदा पाहिजे असा नाही, बरं तुम्ही प्लॉट ज्यावेळेस डिप्रेशन मध्ये जातो त्यावेळेस मालक बी डिप्रेशन मध्ये गेलेला असतो, हा आणि त्यावेळेस खर्च वाढलेला असतो. हा असतो की. बरोबर आहे. आणि मग तो खर्च तर आपण कुणालाच सांगत नाही की, मग मराठी म्हण हे एकदम परफेक्ट बसते, दारा वाटा नाही पण मोरी वाटा घालवायचं. मग वापरा बायोरेनिकचं म्हणणं काय आहे, तुम्ही फक्त मला सांगा खरंय खोटं आहे, की दारा वाटण मोरी वाटण घालवण्यापासून आपण आपलं कुठूनच जाऊन देऊ नये, आपल्या कष्टाला बळ बरं द्या. जर पाहिजे असेल तर वापरा बायोरेनिक मी म्हणतो स्वीकारलं पाहिजे. नाही. आणि आता आम्हाला एक वेगळं जाणवायला लागले, गोगरे सरांना माहिती, ह्या वापरा बायोरेनिकला स्वीकारणारे शेतकरी ज्ञानी, गुणी, अनुभवी, कष्टकरी बरोबर आहे. आणि वेळ देणारे हेच शेतकरी ह्या टेक्नॉलॉजीला अभ्यासू शेतकरी स्वीकारायला लागलेत. अभ्यासू जे काय खूप मोठं क्षेत्र आहे, खूप मोठं अगदी कुठलंही अगदी समजा केळी असेल तर 20-20, 40-40 हजाराची लागण आहे, किंवा द्राक्षी डाळिंब असेल तर मोठे मोठे शेतकरी, हेच शेतकरी स्वीकारायला लागलेत. का तर त्यांना पहिलंच ज्ञान भरपूर आहे, पण त्यांच्या ज्ञानात आणखी अपडेट करून घ्यायला लागले. ते जसं की आज पहिला मोबाईल बघितला तर बटनाच होता, त्याच्यानंतर काय आला, कॅमेऱ्याचा स्क्रीन टच आला, त्याच्यात बी प्रत्येक वर्षाला अजून वाढ होती, काय रॅमची वाढ होती, कॅमेऱ्याची वाढ होती, इंटरनल जागेची वाढ होती. तसं आपण शेतीत जर आपल्याला उत्पादनात चांगली वाढ करायची असेल आणि खर्चात कमी करायचा असेल तर वापरा बायोरेनिकला आपल्याला शो करावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. आणि हे जे आपलं कार्य चाललंय की पहिली अवस्था काढणं, दुसरी अवस्था काढणं, तिसरी अवस्था काढणं, हे एकत्र करणं, त्या जोडणं, त्याच्यावरती तारखेंचा उल्लेख करणं, तुम्हाला उभा करून व्हिडिओ काढणं आणि हे युट्यूबला टाकणं, कशासाठी की शेतकरी आपला वाचला पाहिजे. ही तुम्हाला आमच्या वापरा बायोरेनिकचा जो उद्देश आहे हा आवडतोय का नाही आवडत? आवडते. ही चालू ठेवला पाहिजे का बंद केला पाहिजे? चालू ठेवला पाहिजे. त्यासाठी की जेणेकरून जो शेतकरी कष्ट करतोय त्याच्या लक्षात येईल की माझं कष्ट न वाया जाऊन देणारी वापरा बायोरेनिक टेक्नॉलॉजी आहे बाबा, त्याची परिस्थिती हित आहे का नाही बघत सर? तर तुम्ही अगदी जसं गल्लं तसं सांगितलं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, आमच्या कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून, समाधान भगत सरांकडून, तसंच रामेश्वर घोगरे सर एकदम टायमिंगला येऊन तुम्हाला समजून घेऊन समजून सांगितलं, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं मनापासून खूप खूप साहेब साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. संतोष दत्तू नायकुडे, राहणार कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती आपल्या